सुशीला आणि सुजित दोन वृत्ती आहेत. म्हणजे कदाचित हा सिनेमा बघितल्यावर एखाद्या बाईला वाटेल की अरे मी सेम सुजित आहे, तिला असं नाही वाटणार की मी सुशीलाच आहे. सुशीला असंही वाटू शकेल, पण ते जेंडर स्पेसिफिक नाही आहे. त्या दोन वृत्ती आहेत. इथे तुला खूप गुडी आम्ही बोलतोय, पण आम्ही एकमेकांचे केस उपटलेत जे तिथे नाही आलेत. सो ती सुशीला सुजितचीच गंमत आहे की दाराच्या मागे काय झालं तुला माहिती नाही. तर ती चक्कर किती प्रमाणात आली पाहिजे हे सुद्धा मला प्रसादनी दाखवलंय. ही चक्कर येऊन मी पडू पण शकते किंवा मी असं पण करू शकते. ॲज अन ॲक्टर मी आधी ॲक्टर आहे आणि मी ॲक्टर आहे म्हणून मी निर्माता झालो. मी निर्माता झालोय म्हणून मी ॲक्टिंग नाही करत आहे, किंवा मला निर्माता आता मी होतो म्हणजे मला ॲक्टिंग करता येईल हा उद्देश नाही. मी ॲक्टरच आहे आणि सातत्याने ॲक्टिंग करतोय. माझा अनेकदा मूड गेलेला आहे अलीकडच्या मागच्या 2-3 वर्षांमध्ये की यार 1 मिनिट थांबा ना, इतका कुठला प्रोफेशनलिझम, काहीतरी म्हणू एकमेकांना की नाही यार अजून एक करायचा का, किंवा तू मस्त केलंस. या सगळ्यामध्ये मला आवडणारा ॲक्टर म्हणून स्वप्नील फार छान फिट झाला. शूटिंगच्या दरम्यान करणं हे परवडणारच नाही मराठी चित्रपटांना. हा प्रवास आधी व्हायला पाहिजे, जेणेकरून आता सगळ्यांना सापडलं ओके आता शूटिंग करूया. शूटिंग हा एक्झिक्युशनचा भाग आहे. शूटिंग हा चाचपडायची जागाच नाही, ते लोकेशनच चाचपडण्याचं नाही. वर्कशॉप हा मला असं वाटतं, मी प्रसादच्या वतीने बोलते की वर्कशॉप हा प्रसादच्या फिल्मचा एक प्रचंड मोठा भाग आहे. त्याला ते केल्याशिवाय झोप नाही लागत. त्यात कितीतरी जणांना आपली गोष्ट जाणवणार आहे, कितीतरी जणांना असं वाटणार आहे की अरे ते राहिलं होतं बॉस बरोबर बोलायचं राहूनच गेलं, उगाचच काहीतरी तेढ आली आहे आमच्या दोघांमध्ये, ते आता सोडवून टाकणार. एखाद्या मैत्रिणीबरोबर काहीतरी राहिलेलं असतं आणि आपण रुसून बसलेलो असतो, ते आपल्याला वाटणार आहे की जाऊ दे तो रुसवा राहू दे, मीच जाऊन तिच्याशी बोलते. पहिल्यांदा जेव्हा सोनाली ते असं पल्लेदार वाक्य म्हणते, हेल्प म्हणते, मग वाचवा म्हणते, मग ती आम्ही अडकलोय आम्हाला मदत करावं ते मोठं म्हणते, तेव्हा खाली एक 25-30 लोक जमा झाली होती. मग खिडक्यांमध्ये लोक आली होती, खाली रस्त्यावर धावत काही लोक आली होती वगैरे. सो आता तुम्ही चित्रपटगृहात का जाणार नाही ह्याचं तुमच्याकडे आता कारण उरलं नाही. तुम्ही माझा बघायला गेला नाही तर हा बघायला जाल, तुझा नाही बघायला गेला तर ह्याचा. पण आता मी का चित्रपटगृहात गेलो नाही असं मराठी प्रेक्षकांना म्हणण्यासारखं वातावरण नाही आहे. पुढच्या 3-4 महिन्यात चांगले चित्रपट येतात. नमस्कार. मी महाराष्ट्र टाइम्सच्या टीममधनं स्वप्नील जोशी आणि मी सुशीला सुजित या आगामी चित्रपटाचं कधी येतं 18 एप्रिलला जो चित्रपट येतोय त्याची टीम आज इकडे मठाच्या ऑफिसला आली आहे. तर सगळ्यात आधी मी निर्मात्या मंजिरी ओक आणि आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या सोनाली कुलकर्णी यांचं महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मी खरं तर कलाकार आहे, पण मी इथे असतो. म्हणजे आता फक्त माझा ID काढणं आणि दरवाजा उघडतो एवढंच माझं मठात व्हायचं राहिलं आहे. आणि पगाराची स्लिप येणं म्हणजे तेवढं राहिलं. बाकी मी ऑलमोस्ट मठाचा फॅमिली आहे. तर मी आमच्या मठाचे आधारस्तंभ आदरणीय प्रवीणजी ह्यांना विनंती करतो की त्यांनी सोनालीजींचं स्वागत करावं. एक छोटंसं पुस्तक देऊन, आपण मठामध्ये जनरली भेटवस्तू म्हणून पुस्तक देतो, कारण वाचन प्रक्रिया वाढावी, वृद्धिंगत व्हावी ही त्यामागची भावना असते. मी सरांना विनंती करतो की त्यांनी कल्पेश सरांना विनंती करतो की त्यांनी मंजिरी मॅडम ह्यांचा पुस्तक देऊन मला देतात. आणि आता मी प्रवीणजींना विनंती करते की स्वप्नीलजींचं पुस्तकजींचं देऊन आपला पुस्तक देऊन स्वागत करावं. धन्यवाद. सिनेमासाठी तुमच्याकडनं मटा टीमकडनं आणि आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. औपचारिक नसणार आहे फार हे खरं तर, आणि हेच आपण प्रिंटलाही वापरतो आणि हेच आपण डिजिटलच्या माध्यमातूनही आपण बोलतो. तर सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला यात एक ॲडिशन करायला आवडेल की ह्यांनी बनवलेला सिनेमा जर चांगला असेल तर यंदाची परीक्षक या नात्याने मी ह्यांचं पुढच्या वर्षीच्या स्पर्धांमध्येही स्वागत करते. मॅडम धन्यवाद. आता तुम्ही बोला. आपण गप्पांना सुरू करूया. निर्मात्यांपासून आपण सुरू करूया. दिग्दर्शक नाही आहेत आज आपल्यामध्ये इकडे, त्यामुळे मगाचाच प्रश्न आपल्या एलिव्हेटरमध्ये जो येत होता की सिनेमाची निर्मिती करायला उशीर झाला का, आणि आता सुरू झाला तर हा श्री गणेशा कसा असणार आहे.
नाही, उशीर नाही झाला आहे. मला असं वाटतं ती जर आत्ता आली आहे वेळ तर त्याची योग्य वेळ हीच होती. त्यामुळे उशीर कशाला काही होत नसतो. आपण जेव्हा जे सुरू करू तेव्हापासून ते सुरू असतं असं मला वाटतं. सुशिला सुजिता सिनेमा आपल्याला बनवायचा आहे, करायचा आहे, जी नेमकी सुरुवात कशी आली, काय नेमका ट्रिगर पॉईंट होता, कसं ते जुळून आल्या गोष्टी? प्रसाद एका कथेवर काम करत होता. त्याला काहीतरी सुचलं, मग तो त्याचं लिहित होता की हे कसं पुढे जाईल, काय पुढे जाईल. आणि मीनवाईल प्रसाद आणि स्वप्नील दोघंही जण आता इतकी वर्ष एकमेकांना ओळखत आहेत, तर आपण काहीतरी करूया असं एक पार्ट्यांमध्ये भेटल्यावर जे बोललं जातं तसं बरेचदा झालं. मग काही वर्ष सिरियसलीही झालं. मग ते काही जुळून येत नव्हतं. आणि जसं मी आत्ता म्हणलं की उशीर होत नाही, जेव्हा ते घडायचं असतं तेव्हाच घडतं. तसं अचानक स्वप्नील आणि प्रसाद बसले होते आणि आम्ही सगळेच बोलत होतो काय करता येईल. आणि प्रसाद म्हणला, अरे माझ्याकडे एक कथा आहे, ऐकू का मी तुला? फार काही रेडी नाही आहे ती, असंच मी जनरल एक 1 पेजर लिहून ठेवली आहे. ती ऐकवली स्वप्नीलला आणि स्वप्नील म्हणला, अरे बेस्ट आहे, करूया आपण, चल. म्हणजे प्रोड्युसर कोण काय कोण ह्याची चर्चाही नव्हती, फिल्म करूया या लेवलला ते सुरू झालं. मग रायटरची शोधाशोध झाली. मग आपला रुईया कॉलेजचा अजय कांबळे नावाचा अत्यंत उमदा असा रायटर आम्हाला मिळाला. त्यांनी ते लिहायला सुरू केलं. आणि मग हळूहळू असं लक्षात आलं की आता ह्याला पैसा लागणार, नुसतं करूया म्हणून काही होणार नाही. आणि मग आमच्या असं डोक्यात आलं की आपणच करूया हे. आपण या निमित्ताने काय म्हणूया, एक ही सुरुवात करूया की कोलॅबरेशनमध्ये कामं करूया. प्रसाद आज इतकी वर्ष अभिनय करतोय, प्रसाद डिरेक्ट करतोय कितीतरी वर्ष, स्वप्नील इतकी वर्ष अभिनय करतोय. तर मला असं वाटलं की आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं की आपण एकत्र येऊन ना, अनुभवी लोक एकत्र आली की त्यातनं एक वेगळा अनुभव आणि चांगला अनुभव मिळू शकतो. या उद्देशाने ते अचानक एके दिवशी चर्चा झाली, क्लिक झालं आणि अचानक एके दिवशी याची चर्चा आली आणि आम्ही त्याची सुरुवात केली. हो, हे ॲक्सिडेंटली सुरू झालं की आपण हे निर्माण करूया आणि ही सुरुवात आहे. इथपासून आम्ही सुरू झालेलो होतो. कोलॅबरेशनमध्ये आपण हे सुरू केलं आहे. मग स्वप्नील सुद्धा निर्मितीमध्ये या सिनेमात आहे. जे नियमित पडद्यावर कॅमेऱ्याच्या मागे असतात ती व्यक्ती सुद्धा या निमित्ताने निर्मितीमध्ये आली. हे जे कोलॅबरेशन, हे जे एकत्र येणं, हे किती महत्त्वाचं वाटतं? अत्यंत महत्त्वाचं आहे. माझं असं ठाम मत आहे, मी फार लहान तोंडी मोठा घास घेत असेन, पण माझं असं ठाम मत आहे, प्रत्येक कलाकारांनी, अभिनेता अभिनेत्री कुणीही, प्रत्येकाने एकदा तरी एक प्रॉडक्ट प्रोड्यूस केलं पाहिजे. त्याला प्रोड्युसरची दुःख कळतात, त्याला डिरेक्टरची दुःख कळतात, सगळ्यांनाच. म्हणजे मी असं म्हणत नाही फक्त आर्टिस्ट वगैरे, पण आर्ट डिपार्टमेंट असेल, कॉस्ट्यूम असेल, शॉर्ट फिल्म का होईना, पण माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाने एक प्रोडक्ट तरी प्रोड्यूस केलं पाहिजे. म्हणजे कल्पेश, एखादा इव्हेंट जरी असेल ना, आपल्या घरचं मंगळागौरीचा कार्यक्रम आहे समजा, तोही करताना जितकी फॅमिली एकत्र येऊन ते करते आणि तेव्हा त्याचा आनंद जेव्हा मिळतो ना, मला असं वाटतं प्रत्येक फिल्म, मराठीची सध्या आपण मुळातच एक कुटुंब म्हणून राहतो. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने ते एकत्र येऊन जर फिल्म बनवली ना मराठी, तर मला असं वाटतं त्या कोलॅबरेशनचा फायदा होऊ शकतो. सुशिला सुजी हे जे नाव सिनेमाचं आहे, हे नाव आधीपासून ठरलं होतं की तुम्ही ऐकल्यानंतर तुला वाटलं की संहिता नेमकी तुझ्यापर्यंत आली, ती गोष्ट म्हणा, त्यानंतर स्क्रीन पे तुझ्यापर्यंत आलं, तर ऐकल्यानंतर तुला नेमकं काय वाटलं एक कलाकार म्हणून? खूप ॲप्ट नाव आहे. कारण ही सुशिला आणि सुजित ही 2 माणसांची गोष्ट आहे, ज्याच्यातली सुशिला सोनाली आणि सुजित मी आहे. आणि ती 2 माणसं एका दरवाजा मागे अडकतात काही वेळेसाठी. आता ती 2 माणसं एकमेकांची कोण आहेत, ती तिथे का एकत्र आली आहेत, ती का अडकत आहेत, मग ती सुटतात का ती कशी सुटतात, का ती सुटतच नाही, त्यांचं काय होतं, ही फिल्म आहे. म्हणून त्याचं नाव सुशिला सुजित आहे. पण मला असं वाटतं की सुशिला सुजित, कारण ह्यांचं नातं फार गमतीशीर आहे, जे तुम्हाला आता कळेल इव्हेंच्युअली ट्रेलरमध्ये. तर ही 2 माणसं एकत्र येणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण दाराच्या मागे काय घडतंय ते वेगळं आहे, दाराच्या या बाजूने मागे काय घडतंय आणि असं वाटतंय ते वेगळं आहे. म्हणजे आत्ता आपण इकडे बसलो आणि आपण करतोय, तर आपल्याला माहिती आहे ना की आपण इंटरव्ह्यू करतोय, पण बाहेर दरवाजाच्या पलीकडे काय माहिती आत काय चाललंय. ते काय म्हणतात की माहिती ना 10-12 जण आतमध्ये बसले आणि काहीतरी सिरियस काय, पण कदाचित आपण इकडे जोक क्रॅक करतोय, माहिती नाही. सो आतलं परसेप्शन आणि बाहेरचं परसेप्शन ह्या गमतीची ही फिल्म आहे. आणि याच्यात मी सुजित असलो आणि सोनाली सुशिला असली तरी मला असं वाटतं की सुशिला आणि सुजित 2 वृत्ती आहेत. म्हणजे कदाचित हा सिनेमा बघितल्यावर एखाद्या बाईला वाटेल की अरे मी सेम सुजित आहे, तिला असं नाही वाटणार की मी सुशिलाच आहे. सुशिला असंही वाटू शकेल, पण ते जेंडर स्पेसिफिक नाही आहे. त्या 2 वृत्तींचा हा सिनेमा आहे. ह्या दोन एनर्जीज एकत्र आल्या तर काय घडतं ही फिल्म आहे. तर त्या एनर्जीज काय आहेत ते तुला अर्थात सिनेमात कळणार. तर ही खूप एंटरटेनिंग फिल्म आहे आणि ही खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे.
हॅव्हिंग सेड दॅट ही खूप महत्त्वाची फिल्म आहे, कारण ही फिल्म जे सांगू पाहते आणि मनोरंजनाच्या माध्यमातून जे सांगू पाहते ते फार मजेशीर आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ॲक्टर म्हणून मला ही फिल्म खूप महत्त्वाची वाटते, माझ्यासाठी पण, सोनालीसाठी पण. आणि ॲज ॲक्टर्स असं काम करायला मिळणं करिअरच्या या टप्प्याला, किंवा असं पेअरिंग होणं सोनाली आणि माझं, मग तुम्हाला पिक्चर बघितल्यावर मी कळेल मी असं का म्हणतो. अशा पद्धतीने पेअर होता येणं एकमेकांबरोबर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग टू डू. आणि ते प्रोड्यूस पण करायला मिळतं आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. कारण मी याच्या आधी खूप वेळा प्रोड्यूस केल्यात गोष्टी, पण एव्हरी प्रोडक्शन इज अ फर्स्ट. कारण ते फिंगरप्रिंटसारखं आहे. आधीच्या प्रोडक्शनमध्ये आलेले अनुभव पूर्ण वेगळे असतात, त्या प्रोडक्टच्या निर्मितीचे अनुभव ते पहिल्यांदाच येतात आणि ते शेवटचे असतात. पुढच्या निर्मितीला वेगळे अनुभव येतील आणखीन, जे ह्याच्यापासून वेगळे असतील. सो इट्स अन एव्हर इव्हॉल्विंग प्रोसेस. पण काही चित्रपट, एक वेब सिरीज, हे सगळं प्रोड्यूस केल्यानंतर मला इतकं नक्की माहिती आहे की ॲज अ प्रोड्युसर तुम्ही इव्हॉल्व होत जाता. तर मला असं वाटतं की सुशीला सुजित ही खूप इव्हॉल्वड कलाकृती आहे आणि ती लोकांना खूप आवडणार आहे. पण जेव्हा मित्रांसोबत आपण एखादा प्रोडक्ट बनवत असतो, निर्मिती करत असतो, तेव्हाचं वातावरण आणि इतर वेळेला अनेकदा प्रोड्युसर अनोळखी असतो, फायनान्सर अनोळखी असतो, तेव्हाचं एक वेगळं वातावरण असतं. आता एक मित्रांसोबत वातावरण वेगळं असतं. तर हे मित्रांसोबतचं निर्मितीचा तुझा अनुभव कसा आहे? यार, मी जेव्हा निर्मिती केली मी मित्रांसोबतच केली. मी अनोळखी माणसांबरोबर कधीच निर्मिती केली नाही. मग ते जी-सिम्स असेल, ते मधुगंधा, परेश, शर्मिष्ठा आणि तेजस असतील, किंवा आता ही, मी कधीच, कारण निर्मिती खूप, ते लग्न आहे, इट्स अ मॅरेज. ते अनोळखी माणसांबरोबर यू कांट जम्प इन टू दॅट. म्हणजे ती विश्वासार्हता पाहिजे, तो कम्फर्ट पाहिजे. कारण ती गुडी प्रोसेस नाही आहे. मग परत इथे तुला खूप गुडी आम्ही बोलतोय, पण आम्ही एकमेकांचे केस उपटलेत जे तिथे नाही आलेत. सो ती सुशीला सुजीचीच गंमत आहे की दाराच्या मागे काय झालंय तुला माहिती नाही. पण तो ट्रस्ट आहे की मंजू जर आम्हाला विरोध करते, मला आणि प्रसादला एका गोष्टीला, आणि 2 दिवस तो वाद चालला, तर आम्हाला हा ट्रस्ट आहे की ती पिक्चरसाठी विरोध करते. तिचा मला आणि प्रसादला विरोध नाही. किंवा मी जर म्हटलं की नाही, हे नाही होणार, हे नाही करता येणार तुम्हाला, तर प्रसादला राग आला तर मंजू मला बॅक करेल की नाही, तो बरोबर बोलतो, हे नाही करता येणार आत्ता. सो हा ट्रस्ट जिथे असेल तिथेच तू निर्माता होऊ शकतो, अदरवाईज तू निर्माता नाही होऊ शकत. किंवा ॲज ॲक्टर, तर सोनाली निर्माता नाही या प्रोजेक्टमध्ये आमच्याबरोबर, पण तिला हा ट्रस्ट आहे या प्रोड्युसर्सबद्दल की नाही, हे जर म्हणतात असं नाही होणार तर हे नाही होणार. किंवा आम्हाला ट्रस्ट आहे की सोनाली म्हणते हे पाहिजे तर हे का पाहिजे, ती का म्हणत असेल. सो ट्रस्टशिवाय मी करतच नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूचा मला अनुभवच नाही. सोनाली, हा सिनेमा तुझ्यापर्यंत आला की भूमिका अशी भूमिका करायची आहे, तेव्हा तुझा बॅकग्राऊंड विचार काय होता? आणि जेव्हा तुला स्वप्नील आहे, प्रसाद, मंजिरी आहे, ही सगळी आपलीच माणसं, आपण ज्यांना रोज भेटतो, रोज पाहतो, ही सगळी माणसं आपल्यासोबत असणार आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी, तेव्हा मनात विचार काय होता? इतकी वर्ष काम केल्यानंतर मला आता असं लक्षात आलंय कल्पेश की आपण किती वेळा एकमेकांच्या घरी गेलो, किती वेळा पार्टीत भेटलो, किती एकमेकांना भेटी दिल्या, याच्या पलीकडे सगळ्यात जास्त आनंद याचा होतो की आपण किती चांगलं काम एकत्र केलं. तर त्याचा अनुभव प्रसादच्या बाबतीत माझ्याकडे होता. आणि आपल्याला कधी कधी बरं वाटतं ना की एखाद्या आनंदाची पुनरावृत्ती होऊ शकेल, या कल्पनेनेच आपल्याला आनंद होतो. कारण प्रसादबरोबर मी कच्चा लिंबू नावाचा सिनेमा केला आणि एक ॲक्टर म्हणून प्रसादनी मला खूप चांगल्या पद्धतीने अनेक गोष्टी शिकवल्या. म्हणजे भावना असतील किंवा खरं ॲक्टिंग असेल. म्हणजे त्याच्यात तुम्ही कच्चा लिंबू पाहिला असेल तर एक छोटासा सिक्वेन्स आहे की मी माझ्या बॉसच्या केबिनमध्ये जाते आणि मला थोडीशी चक्कर येते. तर ती चक्कर किती प्रमाणात आली पाहिजे हे सुद्धा मला प्रसादनी दाखवलं आहे. ही चक्कर येऊन मी पडू पण शकते किंवा मी असं पण करू शकते. त्याला ते अपेक्षित नव्हतं. त्याला जे अपेक्षित होतं ते तो फार छान सांगू शकतो. किंवा माझं आणि सचिन खेडेकरचं जे नातं आहे, मराठीत इतकी प्रगल्भ मैत्री मी तरी पाहिलेली नाही आहे स्क्रीनवरती. तर त्यामुळे मी दिग्दर्शक म्हणून प्रसादच्या प्रेमात आहे. आणि आमचं शूटिंग संपलं जेव्हा कच्चा लिंबूचं, तेव्हा आम्ही सगळेजण जेवत होतो एकत्र, तेव्हाही मी प्रसादला म्हणाले होते की तुझ्या यापुढच्या आयुष्यात तुला कसलीही मदत लागली की काही, मला एक कॉस्ट्यूम असिस्टंट पाहिजे किंवा एक छोटा रोल करून जा जरा 1 दिवसाचं काम, काहीही लागलं तरी मला सांग.
पण अशा मला आवडणाऱ्या दिग्दर्शकांना असं म्हणणं की आता एक स्क्रिप्ट गोष्ट ऐकवतो, ऐक ना असं म्हणून त्यांनी मला ना 4-5 ओळीत एक 1 लाईन सांगितली आणि तिथेच मी हरखून गेले होते. मी म्हणलं मस्त आहे, करूया. आणि तो म्हणलं बाकी, तर त्यांनी बाकीची एक एक नावं जेव्हा सांगितली तेव्हा तर फार आनंद झाला. कारण स्वप्नील आणि मी एकमेकांबरोबर काम करायचा खूप प्रयत्न करतोय. आम्ही कधीच एकत्र काम केलेलं नाही. इतकं की आम्ही कुठल्या रेड कार्पेटवरही एक चुकून भेटलो नाही होत, की आम्ही एकत्र अवॉर्डसुद्धा दिलं नाही आहे कोणाला. बरं असं काही वैर आहे आणि देख लेंगे वगैरे काहीच नाही. इच्छा खूप होती एकत्र. हो, आणि असे बनत आल्या होत्या 1-2 गोष्टी की जाऊ दे, करायचं आहे काम तर बघूया होतंय का हे प्रोजेक्ट. तर ते बारगळलं होतं. इतकी सुंदर गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की या सिनेमातला सुजित दुसरा कुणी असूच शकत नाही, तो स्वप्नीलच आहे. आणि हे सिनेमा पाहताना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि जेव्हा प्रसादनी ते कास्टिंग केलं होतं अख्ख्या टीमचं, आणि इतके छान प्रोड्युसर्स असणार होते की आपली मित्रमंडळी नवीन जबाबदारी घेऊ इच्छितात, तर आपल्यालाही थोडं जबाबदार वाटतं ना की किती मस्त गोष्ट आहे ही. कारण एक प्रोजेक्ट गंमत म्हणून करून बघायच्या उद्देशाने ते करत नाही आहेत. कारण तेही एक असतं ना की चल बघू. तर तसं नव्हतं. छान प्रोफेशनल सेटअप प्लॅनिंग होतं. आणि अशा मित्रांबरोबर आपण त्यांच्याबरोबर काम करतोय ही भावना फार सुखावह होती. त्यामुळे पूर्ण जो काही माझा आवेश, उत्साह सगळा एकवटून मी तयार झाले होते. म्हणजे जसं तू मगाशी म्हणालीस की प्रत्येकाने निर्मिती करायला, शॉर्ट फिल्म असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये तुला वैयक्तिकदृष्ट्या सर्वात मोठी शिकवण काय मिळाली असं तुला वाटतं? मला असं, मी आता बरीच वर्ष घरातच असल्यामुळे या फील्डशी प्रसादबरोबर जाऊन रेड कार्पेटवर फिरणे ह्या पलीकडे माझा काही फार इंटरॅक्शन झालं नव्हतं. म्हणजे कामाशी रिलेटेड. आमचं एक प्रोडक्शन हाऊस आहे, त्यातनं आम्ही इव्हेंट्स केले, काही शोज केले, पण फिल्म मोठी गोष्ट आहे. तर म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आली की तू जेव्हा एवढं मोठा काय धनुष्य उचलतेस तेव्हा ते तितकंच प्रोफेशनलीच उचललं गेलं पाहिजे. तिथे इमोशन्स, तिथे रिलेशन्स हवी नाही होतं कामा. जे कळायला मला वेळ लागला. म्हणजे एकूण माझा स्वभाव असा आहे, हा आपला, तो पण आपला, तो कशाला वाईट बोलेल, तर हे ना मला जाणीवपूर्वक स्वतःला सतत समजायला लागलं. ऐक ना बाळा, घरी सत्यनारायणाची पूजा नाही आहे तुझ्या की सगळे आपले असायला. हा पिक्चर आहे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी म्हणणं असणार आहेत आणि सगळे दिग्गज असणार आहेत. सो पहिलं मला स्वतःला मी प्रोड्युसर म्हणून ॲक्सेप्ट व्हायला एक थोडा वेळ लागला. म्हणजे प्रोड्युसरचं पद हे फार मोठं पद आहे की ते त्याच ठिकाणी बसणं. जसं मी 2-3दा बोलले की स्वप्नील, प्रसाद आणि आमचे DOP सर संजय मेमाणे, आम्ही 4 प्रोड्युसर आहोत. पण संजय सर कॅमेरा करत होते, प्रसाद डिरेक्ट करत होता आणि स्वप्नील काम करत होता. त्यामुळे त्या तिघांवर ऑलरेडी एक जबाबदारी होती आणि महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे ना मला माझी जबाबदारी इतकी मीच मोठी करून ठेवली होती की यांना कोणी वाईट बोलता कामा नाही, यांना असं कोणी म्हणता कामा नाही, अरे काय आहे, तिला काही येतच नाही आहे, तिला काही कळतच नाही आहे. सो ह्याचं एक 24 तास प्रेशर घेऊन आपल्याकडनं काही चुकू नये यासाठी चा एक प्रयत्न झाला. आणि मला असं वाटतं की तो काय म्हणूया, आपण आपल्यावर पण थोडंसं एक खुश व्हायला हरकत नाही आहे दिवसभरात. आपण असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, ऐक ना आज बरा गेला आहे दिवस, एवढं काही तुला वाटतं तितकं महत्त्वाचं म्हणजे नुकसान नाही झालं आहे. सो या 2 गोष्टी मला असं वाटतं की आपण स्वतःलाही थोडं ॲप्रिशिएट करूया. सायमल्टेनियसली आपण युनिटला त्यांचा एक रिस्पेक्ट आपण दिला पाहिजे, युनिटमधल्या प्रत्येक माणसाचा. मगाशी तू दरवाजाच्या मागे नेमकं काय घडतं आहे हे हळूहळू समजेल, पण आता कितपत सांगू शकतो त्यानुसार, कारण नेमकी लव्ह स्टोरी आहे किंवा त्या नावामध्ये काही गिमिक केलं आहे, आपण पोस्टरमध्ये बघतो आपण त्या सुशीला सुजितच्या नावामध्ये, त्याबद्दल थोडं सांगा, ते गिमिकबद्दल थोडं सांगा. नाही, ते काही गिमिक वगैरे नाही. ते त्याच्यातले जे 2 शू होते ते आधी अस्पष्ट होते, कारण गोष्ट अस्पष्ट होती. आमचं पहिलं कम्युनिकेशन होतं. जसं आपले असेट्स म्हणतो आपण टेक्निकल भाषेत त्याला, म्हणजे गाणं, ड्रॉप 1 हे जसे यायला लागले किंवा बाकीची पात्र जशी त्याच्यातली स्पष्टता यायला लागली, बाकीची कास्ट रिव्हील झाली, तसं ते जे अस्पष्ट शू होते दोन्ही ते क्लिअर झाले. आणि आता ते सुशीला सुजित क्लीन झालेत, कारण आता बाकीची कास्ट अनाऊन्स झाली. म्हणजे सुनील तावडे आहेत, रेणुका दफ्तरदार आहेत, सुनील गोडबोले आहेत, प्रसाद स्वतः एक
खूप इंटरेस्टिंग रोलमध्ये आहे. अमृता खानविलकर एका अत्यंत इंटरेस्टिंग रोलमध्ये आहे. या व्यतिरिक्त 3-4 अत्यंत इंटरेस्टिंग सरप्राईजेस तुम्हाला फिल्मच्या आत आहेत, ज्याबद्दल आत्ता आम्ही फार फोडू शकणार नाही. तर इंटरेस्टिंग कलाकार आहेत चित्रपटात आणि इंटरेस्टिंग सेटअप आहे. कारण 2 माणसं जेव्हा एखाद्या दाराच्या मागे अडकतात तेव्हा ती फक्त दोघे नसतात ना, त्याचं एक जग असणार, तिचं एक जग असणार. ते जगही एक्सप्लोर होतं की ती आत अडकलेत पण बाहेर काय चाललंय कन्सर्न लोकांची. कारण ह्याचे काहीतरी तर लिनिएज असणार, तिचे काहीतरी तर नातेसंबंध असणार, त्या गमती जमती काय, ते सगळ्या रिलेशनशिप्सचा काला आहे आणि ती धमाल आहे, ती सगळी आहे. पण बेसिक गोष्ट ही आहे की 2 माणसं, आता ती 2 माणसं एकमेकांची कोण आहेत हे मी आत्ता दुर्दैवाने नाही, कारण ती गंमत आहे फिल्मची. 2 माणसं काही कारणामुळे एका खोलीत अडकतात आणि काय धमाल उडते. आता तुमच्या मनात ह्यावरून जे येईल ते तुम्ही इमॅजिन करू शकता. यू आर फ्री टू इमॅजिन व्हॉट. 2 माणसं म्हणजे एक स्वप्नील जोशीसारखा माणूस, एक सोनाली कुलकर्णीसारखी मुलगी, ही 2 माणसं जर एका खोलीत काही काळ अडकली बंद, तर आता काय होईल ही फिल्म आहे. निर्मिती करताना तुम्हाला की सगळे मित्रच मंडळी असतात, पण जेव्हा तू इतर सिनेमात जेव्हा काम करत असतो तेव्हा सगळं निरीक्षण खूप आहे, त्याच्यात तू पेंडम करतो हेही मला माहिती आहे. हे करत असताना नेमकं मी जेव्हा एखादी प्रोडक्ट बनवेन, मी जेव्हा निर्मिती करेन तेव्हा या गोष्टी मी करणार नाही, या गोष्टी मी टाळेन, असं काही तू ठरवलंयस का? आणि काय नेमकं यावेळेला केलंयस की या गोष्टी मला करायच्या नाहीत, की ही गोष्ट मी करणार नाही? नाही, मला असं वाटतं की निर्मिती करणं हा अट्टहास नाही असला पाहिजे. म्हणजे जसं डिरेक्ट करणं हा अट्टहास नाही असता का. मग एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला वारंवार खुणावेल आणि तुम्हाला सातत्याने ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम वाटत राहील की ही गोष्ट मी सांगितली पाहिजे, तेव्हा तुम्ही ती गोष्ट सांगता ना. तसंच निर्मितीचं आहे. म्हणजे प्रोजेक्ट नाही बनवले पाहिजेत निर्मात्याने, या मताचा मी आहे. एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही ही गोष्ट मला सांगायची आहे, या गोष्टीला मी न्याय देऊ शकतो व्यावहारिक दृष्टी, म्हणजे निर्माता म्हणून मी व्यावहारिक म्हणतो, तर आपण निर्मिती करायला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यात माझी खूप मित्र म्हणून मला विचारतात की हे मी काय करू, मार्केटिंग काय करू, पण तिथे मी म्हणत नाही की मला निर्माता व्हायचं आहे. कारण ॲज अन ॲक्टर मी आधी ॲक्टर आहे आणि मी ॲक्टर आहे म्हणून मी निर्माता झालो. मी निर्माता झालो आहे म्हणून मी ॲक्टिंग नाही करत आहे, किंवा मला निर्माता आता मी होतो म्हणजे मला ॲक्टिंग करता येईल हा उद्देश नाही. मी ॲक्टरच आहे आणि सातत्याने ॲक्टिंग करतो आहे. पण अनेक गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला सांगायच्या असतात. कारण ॲक्टर म्हणून मी वर्षाला 1, 2, 3 सिनेमे करेन, पण मला एखादी गोष्ट आवडली उदाहरण म्हणून, ज्याच्यात 2 मुलीच आहेत, नाच ग घुमा, तर मला असं वाटलं की गोष्ट सांगायला पाहिजे यार, ही ब्रिलियंट गोष्ट आहे. पण आता त्याच्यात मी काम तर नाही करू शकत, कारण ना मी मुक्ताचा रोल करू शकतो ना नमाजा करू शकतो, पण तरी मला वाटत राहतं की गोष्ट सांगायला पाहिजे, मग मी निर्माता होतो. त्यामुळे निर्माता होतानाचा पहिला निकष आहे की माझी बॅट मी कॅप्टन हे नाही पाहिजे. इवन पंचशीलमध्ये इव्हेंच्युअली यू विल रिअलाइज की सगळे सिनेमे प्रसाद नाही डिरेक्ट करणार, सगळ्या सिनेमांचा हिरो मी नसणार. वी आर अ कंपनी. आमची एंटिटी ही आमच्या क्रिएटिव्ह जॉब्सपासून वेगळी असली पाहिजे, तर कंपनी मोठी होऊ शकेल. अदरवाईज आमचीच बॅट आहे, मग प्रसादच डिरेक्ट करणार, मग संजयच कॅमेरा करणार, मग मीच हिरो करणार, मग मंजित, असं नसणार आहे. तर कंपनी म्हणून आम्ही स्थान कमवू शकू. तर ही जाण पाहिजे आणि ती करण्याचा मी प्रयत्न करतो. बाकी पेनडाऊन बिनडाऊन ही सगळी ट्रेड सिक्रेट्स आहेत, ती काय अशी इंटरव्ह्यूमध्ये सांगण्याच्या गोष्टी नाही. जसं मगाशी म्हणास की प्रसाद सोबत तुझं ट्युनिंग यापूर्वी कमालीच होतं, ते तुला यापुढे इकडे कॅरी करता आलं पुढे. स्वप्नील सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता यावेळी? म्हणजे खूप वेळ तू प्रयत्न करत होता की एकत्र काम करायचं, एकंदर सेटवरचं वातावरण दोघांची कसं, टॉम अँड जेरी काय? मला असं वाटतं की मला ना स्वप्नीलनी खूप सरप्राईज दिलं. माझ्या सहकलाकारांकडून माझी काहीच अपेक्षा नसते. मला एवढंच एक असं वाटतं की त्यांनी वेळेवर यावं आणि त्यांना काय आज सीन होणार आहे हे माहिती असावं. त्याच्या पुढचा आनंद मला स्वप्नीलनी दिला की तो सिनेमाचा प्रोड्युसर होता. हे काम करताना कुठेही मध्ये आलं नाही. तो असं कधीच करायचा नाही की जरा थांब मी जरा ते प्रोडक्शनचं काहीतरी मंजिरीबरोबर बघून येतो. किंवा अनेक कलाकारांना ही सवय लागली आहे की शॉट संपल्या त्यांना मोबाईल लागतो आणि ते त्यांच्या बेटावर हरवून जातात. म्हणजे ते आत्ता इथे होते ना, ह्या शॉट कट होईपर्यंत ते माझ्याबरोबर होते ना, असं वाटेपर्यंत ते एकदम डिसअपिअर होतात आणि मग ते काहीतरी त्यांचं वेगळंच चालू असतं. त्यांचं काय सर्च असेल, त्यांचे काय रील बघणं, पोस्ट बघणं. तेव्हा ना
माझा अनेकदा मूड गेलेला आहे अलीकडच्या मागच्या 2-3 वर्षांमध्ये की यार 1 मिनिट थांबा ना, इतका कुठला प्रोफेशनलिझम, काहीतरी म्हणू एकमेकांना की नाही यार अजून एक करायचा का, किंवा तू मस्त केलंस. या सगळ्यामध्ये मला आवडणारा ॲक्टर म्हणून स्वप्नील फार छान फिट झाला आणि मला खूप मजा येत होती त्याच्याबरोबर कुठलाही सीन इम्प्रोवाईज करताना. आपण कुठल्याही मित्राबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा आपण त्याचं सगळं यश बघून काम करत नसतो की अरे यांनी हिट्स दिले, त्या कसला ग्लॅमरस पॉप्युलर, आणि आता हा उभा आहे माझ्यासमोर. तो माझ्यासमोर सुजित म्हणूनच उभा राहत होता. आणि हे मला सगळ्यात जास्त आवडलं की आम्ही दोघंही एकमेकांना सुशीला सुजित म्हणूनच भेटलो. प्रसादनी दिग्दर्शक म्हणून त्याचं छोटंसं प्लॅनिंग केलं होतं. एक मी बोलता बोलता बोलून जाणार होते पण नाही बोलत ते. पण मला खूप आवडलं त्याच्याबरोबर काम करायला. नाही, मी सिनेमाचंच काहीतरी सांगणार होते चुकून, तर ते नाही सांगितलं पाहिजे, कारण तुम्हाला सिनेमा बघताना आमच्यातला जो ताजेपणा आहे आमच्या केमिस्ट्रीचा, की आम्ही सरावलेलेच नाही होते एकमेकांना कधीच. कारण मला नाही माहिती स्वप्नील कसा रिॲक्ट करतो, आणि तो जसा करत असेल तसा इथे रिॲक्ट झालेला नाही आहे. किंवा मी प्रसादबरोबर काम केलं आहे असं म्हणत जरी असले तरी कच्चा लिंबूमध्ये शैलजा काटदरे म्हणून मी जी माझी बॉडी लँग्वेज होती, जे कपडे होते, किंवा जे तिचं बघणं होतं, ते सुशिलाच्या आसपाससुद्धा नाही आहे. ते प्रसादला हवं तसं आहे. तर असे प्रसादचे 2 ॲक्टर्स म्हणून भेटताना आम्हाला दोघांना खूप मजा आली. आणि आहे भरपूर आयुष्य आहे, त्यामुळे अजून एकत्र काम करायला मी उत्सुकच असेन स्वप्नील बरोबर. म्हणजे माझे हे अभिनेता अभिनेत्री आहेत, यापूर्वी मित्र म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी भेटलात, बोललात, परिचयाचे आहेत दोन्ही कलाकार. पण आता तुझं निरीक्षण काय होतं सेटवर हे दोघं काम करत असताना, तुझ्या निर्मात्याच्या चष्म्यातून बघत होतीस या दोघांकडे, त्या दोघांचं काय दिसलं? ते जसे आत्ता आहेत तसेच होते कल्पेश. म्हणजे मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, त्या दोघांचं ट्युनिंग, ते जसं म्हणतात एकमेकांबरोबर त्यांना काम करायची खूप इच्छा होती ना, ती अर्ज दिसत होती. हा सीन वाजवूया, चल ना हा सीन कमाल करूया, किंवा प्रसादचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत त्या दोघांना सतत काहीतरी द्यायचं होतं. सो ते ट्युनिंग दोघांचं असणं खूप गरजेचं होतं. म्हणजे एक म्हणतोय करूया अजून आणि एक म्हणतोय नाही मस्त झाला, असं नव्हतं. ओके तुला वाटतंय का करूया तर करूया, ह्या लेवलला त्यांचं चालू होतं. तर ते वाटलं एकही दिवस नाही मला की ते दोघं एकमेकांबरोबर आधी कधी बोलले नाहीत किंवा आधी फार त्यांनी एकत्र काम केलं नाही वगैरे. इतके ते सरावलेले होते एकमेकांबरोबर, त्यामुळे सोपं गेलं आम्हाला. काम वेळेत सुरू होत होतं आणि वेळेत संपत होतं. माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं होतं की आजचा दिवस काय आहे आपलं प्लॅनिंग, त्याच्या आमचं एकही दिवस आजचा सीन उद्यावर गेला नाही, उद्याचा अजून 2 दिवस गेला नाही. आमचं शेड्यूल ठरल्याप्रमाणे, समजा फॉर एक्झाम्पल आम्ही 30 दिवसाचं शेड्यूल प्लॅन केलं होतं, 29 दिवसात संपलं, 1 दिवस अलीकडे आलो आम्ही. सो हे सगळ्यात जास्ती माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि त्याला आर्टिस्ट जबाबदार असतात, म्हणजे त्याच्यात माझं क्रेडिट काहीच नसतं. डिरेक्टरलाही असं वाटतं की जे आपण सांगितलंय, बरं त्यांची वर्कशॉप प्रसादनी घेतली होती, दोघांची 2 महिने त्यांची वर्कशॉप झाली होती, त्यामुळे त्यांना ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या त्यांचं निरसन आधीच प्रसादनी केलेलं होतं. सेटवर जाऊन त्यांना संजय सरांसाठी जे करायचं होतं कॅमेरासाठी, त्यांची ती एक रिहर्सल व्हायची, प्रसाद, संजय सर आणि ते दोघं. सो काम फटाफट झालं. आणि मी काय हॅपी प्रोड्युसर आहे की मला असे ॲक्टर्स मिळाले. सो मी प्रार्थना करीन पुढच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असेच मिळावेत आणि वेळेत शूटिंग संपावं. वर्कशॉप म्हणजे नेमकं काय घडलं? कारण एवढं काम केल्यानंतर इतका अभिनय एक्सपिरियन्स असताना पुन्हा वर्कशॉपसाठी एकत्र येणं, मग अनेकदा बाहेरचे कलाकार आपण बोलवतो डिरेक्शन म्हणून काहीतरी सांगा की करा, लेक्चर होतात, नेमकं काय घडलं या वर्कशॉपमध्ये? महत्त्वाचं असं असतं की आपल्याला त्या कॅरेक्टरचा सूर मिळायला पाहिजे, आपण तो रागच गायला पाहिजे. आपण तिथे येऊन एकदम वेगळेच मूड. आणि आता मला काय वाटतं, मला हे फार महत्त्वाचं वाटतं की दिग्दर्शक आपल्याला वेळ देतो, याचं कारण दिग्दर्शक हे मान्य करतो की आपण एकत्र काम केलं आहे, पण मधल्या दरम्यान तुझा काही वेगळा प्रवास झाला आहे, तू अजून एक काय 4 फिल्म्स, नाटक काहीतरी करून आली आहेस, आणि उद्या असं नको व्हायला की हे मला नाही मला हे असं नाही म्हणायचं. तुला काय काय शंका आहेत स्क्रिप्टबद्दल ह्या तू सांग, तुला काय जमत नाही आहे. किंवा हा सीन करताना मला
ते तुला आठवतं अमुक अमुक आपण बघितलं होतं, तसं काहीतरी करूया, हे प्रसादला सांगता आलं पाहिजे. ही सगळी मुळाक्षरं जर आपण सेटवरती गिरवायला सुरुवात केली तर खूप वेळ जातो. आणि मग मला स्वतःला तर अजिबातच आवडत नाही की सेटवर जाऊन आता कलाकार चर्चेला बसलेत. नाही पण हा एक सीन आपण आता काही गणित नाही आहे ते सोडवायला, मग तुम्ही आधीच का नाही बोललात सगळेजण? आज वाचला का सीन? स्क्रिप्ट नाही वाचलं सिनेमाला हो म्हणायच्या आधी? या सगळ्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं की आपण कुठल्याही प्रोजेक्टसाठी एखादं वर्कशॉप करणं. ते कॅरेक्टर कुठलं आहे, कुठल्या आर्थिक स्तरातलं आहे. उद्या मला जर असं वाटत असेल, म्हणजे आता आपण बोलू शकत नाही, कॅमेरा चालू आहे, पण एक सिनेमा मी या कारणासाठी केला आहे कारण एका अभिनेत्रीने दिग्दर्शकाला रोलर्सवरून त्रास दिला होता की मी रोलर्सच लावणार आणि मला त्याच्यासाठी तुम्ही 1.5 तास थांबायचं, आणि ते रोलर्स नीट नसतील तर तिचे शॉट्स व्हायचे नाहीत नीट. तर याचा त्याला इतका मनस्ताप झाला की त्यांनी बरेच निर्णय घेतले आयुष्यात. तर हे जर एखाद्या कलाकाराचं काही म्हणणं असेल, असं असू शकतं ना, तर ते प्रसाद म्हणजे दिग्दर्शकाला हे सांगण्याचा हक्क आहे की मला नको आहे तसं, तुला रोलर्स आवडत असतील पण या भूमिकेची गरज नाही आहे, किंवा जे काही असेल ते, की तुला कुठल्या अमक्या साड्या आवडतात किंवा तुला अजून काय, मला ना फक्त मॅकचाच मेकअप लागतो. भरपूर मॅकचे प्रोडक्ट्स बाजारात आहेत, पण आपली जी सुशीला आहे ती इतकी माफक मेकअपमध्ये येणार आहे की नकोत आपल्याला त्या. असं सगळं बोलण्यासाठी वर्कशॉप आवश्यक आहे. किंवा जे सहकलाकार असतात त्यांचं जमत नाही कधी कधी, कारण त्यांना एकमेकांविषयी काही वाटत असतं याच्यापेक्षा त्यांच्या ॲक्टिंग स्टाईल्स वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे यार तू ते रिपीट कर वाक्य, किंवा झालं तुझं बोलून, किंवा तू मला कट नको करू, मी इमोट करतोय ना, असं सुद्धा असू शकतं. या सगळ्यासाठी त्या डिरेक्टरनी एक अक्षरशः त्यांना दिशादर्शक काही सांगणं महत्त्वाचं असतं. आणि सुशीला सुजितच्या वेळेला सुजित खूप वेगळा आहे आणि सुशीला खूप वेगळी आहे. त्यामुळे आमच्या दोघांची इंडिव्हिज्युअल वर्कशॉप्स पण प्रसादनी घेतली, एक समजावून सांगायला की आपल्याला काय अपेक्षित आहे, पडद्यावर काय उतरलं पाहिजे. कारण हे कुठल्याही कलाकारांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की वर्कशॉप हे आपल्याला अभिनय येत नाही म्हणून कुठला दिग्दर्शक घेतो असं नाही आहे. तो त्याची भूमिका सांगत असतो की मला कुठल्या पद्धतीने गोष्ट सांगायची आहे, आणि कुठलाही सिनेमा हा दिग्दर्शकाचाच असतो, कारण त्याच्या ट्रीटमेंटवर त्या सिनेमाची भाषा ठरते. नाही, आणि वर्कशॉप म्हणजे जस्ट टू ॲड टू वॉट सोनाली सिंग ना, की आम्ही खूप काम केलं आहे, कलाकारांनी खूप काम केलं आहे, हे लॉजिक वर्कच होत नाही. कारण आम्ही किती काम केलं असलं तरी सुजित मी पहिल्यांदाच करतोय ना, करेक्ट. तिने किती काम केलं असलं तरी सुशीला ती पहिल्यांदाच करते ना, त्यामुळे सुशीला तिला नाहीच माहिती आहे. तर सुशीला माहिती नाही पासून ते सुशीला सापडण्यापर्यंतचा प्रवास आहे, तो शूटिंगच्या दरम्यान करणं हे परवडणारच नाही मराठी चित्रपटांना. हा प्रवास आधी व्हायला पाहिजे, जेणेकरून आता सगळ्यांना सापडलं, ओके आता शूटिंग करूया. शूटिंग हा एक्झिक्युशनचा भाग आहे. शूटिंग हा चाचपडायची जागाच नाही, ते लोकेशनच चाचपडण्याचं नाही. म्हणजे तुम्ही पेपर छापायच्या प्रेसमध्ये आर्टिकलमध्ये चेंज केले तर जागा चुकली मित्रा, चेंज इथे व्हायला पाहिजे लॅपटॉपवर. एकदा तू एंटर दाबून शूट केलंस की तिथे फक्त प्रिंटिंगचं काम आहे. सो हे जसं ते जसं त्या जागेचं महात्म्य आहे, तसं वर्कशॉप्स एनरिच एव्हरी डिपार्टमेंट. म्हणजे जसं आम्ही केलं तसं टेक्निकल वर्कशॉप्स पण झाली, तसं प्रसादनी टेक्निशियन्स बरोबर पण वर्कशॉप झाली, म्हणजे तशी म्युझिक बरोबर पण वर्कशॉप झाली की मला ही इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत, मला हा साऊंड ऐकू येतो. मला उदाहरणार्थ काय, मला वेस्टर्न मी उदाहरण म्हणतोय की मला यासाठी वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स नाही दिसत आहेत, मला इंडियन साऊंड्स वाटत आहेत. मग तुला काय वाटतं? मग आमचा म्युझिक डिरेक्टर तो म्हणला नाही मला वाटतं वेस्टर्न साऊंड पाहिजे. मग चर्चा झाली, वॉट एव्हर. मग ठरलं की उदाहरणार्थ ठरलं की वेस्टर्न साऊंड घेऊया फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर परत मग सॅक्सोफोन का वाजवला ह्याच्यावर कधीच चर्चा नाही होणार. तर ते शोधण्याची जागाच वर्कशॉप्स आहेत. त्यामुळे वर्कशॉप्स आर अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ व्हॉट वी डू टुडे. आणि जसं सोनाली म्हणली किंवा जसं मी पण म्हणतोय की आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे ऑडिशनला पण जर कोणाला बोलवलं तर आपल्याला वाटतं की अच्छा माझी ऑडिशन घेणार. अरे नाही मित्रा, ऑडिशन ही तुझ्या केपेबिलिटीची गोष्ट नाही आहे. तू त्या रोलमध्ये फिट होतोस का हे बघण्याची ती प्रक्रिया आहे.
तुला काम येतं की नाही हा मुद्दाच नाही आहे. काम येत नसतं तर फोनच नसता केला ना भेटायला ये म्हणून. सो हे समजणं फार गरजेचं आहे आजच्या काळात. 100% देतो, द्यायला पाहिजे, त्याच्यात काय द्यायलाच पाहिजेत. कारण परत ऑडिशन देणं ह्याच्यातलं कमीपणा आपण कारण तुम्हाला काम येत आहे की नाही ही प्रक्रियाच नाही आहे ती. उदाहरणार्थ हायपोथेटिकली मला सुजित करायचं आहे, तर प्रसादला वाटते की मी सुजित दिसतो, म्हणजे अगदीच या चित्रपटासाठी मी प्रोड्युसर आहे ना, प्रसाद प्रोड्युसर आहे ना, मंजू प्रोड्युसर आहे, संजय प्रोड्युसर आहे. पण प्रसादला वाटलं मी सुजित आहे म्हणून मी सुजित केलं. मी प्रोड्युसर आहे म्हणून मी सुजित नाही. आधी सुजितचं कास्टिंग झालं आणि मग आम्ही ठरवलं की सिनेमा प्रोड्यूस करूया. याचं म्हणजे हे अधोरेखित करायला दुसरं उदाहरण की नाचगं घुमामध्ये मी नाही केलंय काम, तोही मी प्रोड्यूस केलाय ना. आणि सारंगच्या रोलसाठी आमची चर्चा झाली होती, पण परेश म्हटला की नाही यार मला नाही दिसत तिकडे स्वप्नील. तर आम्ही म्हटलं नाही, दिग्दर्शक कारण हे डिरेक्टर्स मीडियम आहे. ॲज प्रोड्युसर्स आवर जॉब इज टू फॅसिलिटेट द डिरेक्टर, की त्याच्या विजनच्या जवळ जाणारं आम्ही त्याला अवेलेबल करून देणं हे आमचं काम आहे निर्माता म्हणून. तर तिथे मी दिसलो म्हणून मी आहे. पण जर मला प्रसाद म्हणाला असता, रादर म्हणाला की आपण एक लुक टेस्ट करूया तुझी, आम्ही लुक टेस्ट केले माझे, आम्ही प्रोड्युसर्स आहोत हे ठरल्यानंतर आम्ही लुक टेस्ट केले, ते शूट केलं आहे, आम्ही डायलॉग बोललो आहे, मग त्याच्यावर बसून आम्ही चर्चा केली की हा वाटतो का, मग ह्याला ट्राय करूया का, मग त्याला बघूया का. आणि प्रसाद ठाम होतं की नाही मला हाच दिसतोय, कारण त्यांनी गोष्ट आधी मला ऐकवली होती, त्याला दिसलो म्हणूनच गोष्ट ऐकवली होती. सो ही वॉज व्हेरी क्लिअर फ्रॉम डे वन की नाही सुजित हाय, सुशीला ही आहे. आणि ॲज प्रोड्युसर्स वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्ही आमच्या दिग्दर्शकाला जे कास्टिंग हवं होतं ते देऊ शकलो. आता कोइन्सिडेंटली की तो मीच आहे, मग प्रोड्युसर मीच आहे, पण प्रक्रिया ही नाही आहे. प्रक्रिया ही आहे की दिग्दर्शकाला विचारलं की तुला कोण दिसतं, तो म्हणला मला हा सुजित दिसतोय, मग त्यांना अप्रोच केले गेले आणि ते आले आणि ते झाले. सो हा फरक आहे ऑडिशन, वर्कशॉप आणि वाटण्याचा की अरे आम्ही काय आता असं नाही होतं. आणि ना कल्पेश, प्रसादला ना म्हणजे आता तू जितकी वर्ष त्याला ओळखतोयस तुलाही लक्षात येईल, तो कुठलंही प्रॉडक्ट वर्कशॉप केल्याशिवाय पुढे जात नाही. ही बेसिक त्याची अटच असते. म्हणजे कास्टिंग करतानाही आता आम्ही चंद्रमुखी, हिरकणी, कच्चा लिंबू सगळंच करताना ही त्याची पहिली अट असते की मला तू सूट वाटतोयस पण तुला मला वेळ द्यावा लागेल. ए बी सगळं त्याला आधीचं सगळ्यांचं पुसून माझ्याकडे यावर जास्त विश्वास आहे की मला गिरवू द्या, आता मला तुमच्याकडे मला जे हवं आहे ते मांडूयात आणि एकूण सगळेच आपण एका पेजवर येऊयात. म्हणजे तो अख्खं युनिटचं पण एक नरेशन करतो तो सगळेच. म्हणजे आता वर्कशॉपवरनं मी सांगते तुला, संजय सरांबरोबर तो वर्कशॉप करतो. एकही फिल्म अशी नाही आहे की संजय सर तो वर्कशॉप केला नाही आहे त्यांनी. बसतात ते त्यांचे दोघं आणि सेटवर जाईपर्यंत त्या दोघांच्या डोक्यात पूर्ण क्लॅरिटी असते. आपण हा अँगल घेऊया का, रे तिकडनं घेऊया का, हा शॉट लावूया का, हे डिस्कशन सेटवर नसतं संपूर्ण. म्हणजे आता संजय सर तर किती मोठे आहेत, म्हणजे त्यांच्या कामाबद्दल कायच बोलायचं आपण. पण प्रसाद म्हणजे ते स्वतः प्रसाद बरोबर बसतात आणि त्यांना ते आवडतं, त्यांना ते वर्कशॉप करायला आवडतं. त्यांना वाटतं की त्यांचं असं म्हणणं आहे की मला ती फिल्म आधीच इतकी दिसायला लागते की मला माझं काम सोपं जातं. त्यामुळे वर्कशॉप हा मला असं वाटतं, मी प्रसादच्या वतीने बोलते आहे की वर्कशॉप हा प्रसादच्या फिल्मचा एक प्रचंड मोठा भाग आहे. त्याला ते केल्याशिवाय झोप नाही लागत. नाही, मला असं वाटतं की कुठलाही क्रिएटिव्ह माणूस जो आपल्या कामाबद्दल सिक्युअर आहे त्याला कधीच या सगळ्यात दडपण नाही. ते केव्हा येतं जेव्हा अच्छा मला करायला सांगणार वगैरे, हे जेव्हा येते ती गडबड आहे. मी ओके आहे ना ॲज अन ॲक्टर, मला माहिती आहे मी हे करणार आहे आणि दिग्दर्शकालाही वाटतंय ना की मी हे करू शकतो म्हणून तर मला अप्रोच केलं आहे. पण ते कसं करावं, काय करावं, तिथे कसं पोचावं, त्याचा अप्रोच काय असावा. आता प्रसादला जसा सुजित दिसला तसा वेगळ्या डिरेक्टरला वेगळा दिसेल, तर पण आम्हाला प्रसादचा सुजित दाखवायचा आहे ना. सो प्रसादला काय म्हणायचं आहे हे करणं आमचं काम आहे ॲज ॲक्टर्स. एप्रिल मे महिना जो आपला आता सुट्टीचा काळ आहे त्यामध्ये एकीकडे हिंदी सिनेमा इतके रिलीज होत नाही जितके वर्षभर होतात. एक मोठा सिनेमा आता या आठवड्यात रिलीज होईल, नंतर पुढे 2 महिने फार मोठे सिनेमा आहेत. पण मराठीमध्ये बहरणारं चित्र आहे. 2-3 सिनेमे एका आठवड्यात रिलीज होत आहेत. चांगले मोठे चेहरे आहेत, मोठे बॅनर आहेत. हे सगळं जे वातावरण आहे हे दोन्ही साईडने कसं वाटतं तुम्हाला, एक तर ती स्पर्धा म्हणून सुद्धा आणि एक बहरणारं महिने म्हणून? मला असं वाटतं की ऑडियन्ससाठी बुके आहे. म्हणजे आता मराठी ऑडियन्सेसनी, म्हणजे आम्ही कालच एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि आम्ही सगळ्यांनी, आपले सगळे मित्रमैत्रिणी पण आले ते इंडस्ट्रीतले,
सुशीला सुजितच्या टीमने तो आयोजित केला होता, पण तिथे आम्ही कुठलाही ॲसेट लॉन्च नाही केला. तिथे सुशीला सुजितचं प्रमोशन कमी होतं. आम्ही सगळ्यांनी हेच आवाहन केलं मीडियाच्या माध्यमातून की नवीन वर्ष होतं आहे, गुढीपाडवा आहे, तर नवीन वर्षात चांगले चांगले सिनेमे येतील, तर चला मराठी चित्रपटांसाठी मराठी मनाची दारं उघडूया. सुशीला सुजितमध्ये दार उघडण्याची गोष्ट आहे ना, त्या निमित्ताने मी सगळ्यांना हे केलं, कारण तर चांगले चांगले सिनेमे येत आहेत वेगळ्या वेगळ्या. त्यामुळे मला असं वाटतं की ही पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे मला कॉमेडी फिल्म आवडते यार, मला सिरियस सिनेमा आवडत नाही, तर एक कॉमेडी फिल्म पण येते यार, मी कॉमेडी ते थ्रिलर वाटतं यार, मला काहीतरी आशयघन पाहिजे, आशयघन सिनेमा पण येतोय. सो आता तुम्ही चित्रपटगृहात का जाणार नाही ह्याचं तुमच्याकडे आता कारण उरलं नाही. तुम्ही माझा बघायला गेला नाही तर हा बघायला जाल, तुझा नाही बघायला गेला तर ह्याचा. पण आता मी का चित्रपटगृहात गेलो नाही असं मराठी प्रेक्षकांना म्हणण्यासारखं वातावरण नाही आहे. पुढच्या 3-4 महिन्यात चांगले चांगले चित्रपट येत आहेत. तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह साईन. अँड कॉम्पिटिशन इज ऑलवेज गुड. कॉम्पिटिशन मेक्स यू डू बेटर इन लाईफ. त्यामुळे कॉम्पिटिशन इज अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ सक्सेस असं मला वाटतं. मला असं वाटतं की वेगवेगळे सिनेमे येत आहेत आणि म्हणजे आता स्वप्नील म्हणाला की मनाची दारं उघडूया आणि चांगले प्रेक्षक असण्याची गुढी उभारूया असं मला वाटतं. कारण आपण पल्लेदार भाषणं देतोय, आपण मोठमोठ्या पोस्ट लिहितोय की अमक्या सिनेमात मी OTTवर पाहिला, पण तुम्ही हे सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये होता तेव्हा ते कष्ट का नाही घेतले बघण्याचा. सिनेमा बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही क्रिटिसाइज करत बसा. OTTवर आलेल्या सिनेमाला म्हणजे शिळ्यात झालेल्या पोळीला एक फोडणी द्यायची आहे आणि आपणच खायची आहे, ती कोणालाच पुरणार नाही आहे. तर जो घास आपल्याला दिला गेला तो सगळ्यांनी वाटून घेतला पाहिजे. त्या अर्थाने मला असं वाटतंय की मराठी सिनेमा जर आत्ता इतक्या ताकदीने वेगवेगळे विषय घेऊन येतोय, मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी कितीतरी मराठी सिनेमे अनेक मैत्रिणींबरोबर बघते, घरच्यांबरोबर बघते, मी एकटी जाऊन राहिलेला सिनेमा बघून येते. पण मराठी नाटक आणि सिनेमा मी कधीच सोडत नाही. फार कमी वेळेला, म्हणजे आता मी मटाला परीक्षक होते पण त्यातल्या निम्म्या फिल्म्स मी पाहिल्या होत्या ऑलरेडी. याचा मला अभिमान वाटतो. तर आपल्याला फक्त आपण मराठी भाषेत जन्माला आलो याचा अभिमान आहेच, पण त्याच्या पलीकडे भाषा संवर्धनासाठी ज्या गोष्टी येतात त्यामध्ये वाचन आहे, त्यामध्ये मराठीत बोलणं आहे आणि मराठी कलाप्रकार बघणं आहे. त्यासाठी प्रेक्षकांना खूप हुरूप येणारे असे सिनेमे येत आहेत, याचा आनंद आहे. तिघांना पण एक प्रेक्षकांना वाचकांना काय आव्हान करायचं आहे, कारण हाच प्रेक्षक 500 रुपयाचं तिकीट काढून नाटकाला हाऊसफुल गर्दी करतो हे आपण बघतो. साधारण 45 ते 48 नाटकं आज सुरू आहेत, आणखी 3-4 नाटकं येत्या महिन्यात येणार आहेत. ती 50 नाटकं हाऊसफुल चालू आहेत त्यांच्याप्रमाणे. पण तेच 150-200 रुपयाचं तिकीट प्रेक्षक काढत नाही आहे. मग तेव्हा कारण देतो की 4 जणांना आम्ही काढायचं, कशी अनेक कारणं समोरून येतात. पण या निमित्ताने काय आव्हान करायचं आहे प्रेक्षकांना? मला असं वाटतं सुरुवात सुशीला सुजितपासून करूया, कारण खूप रिफ्रेशिंग गोष्ट आहे या सिनेमाची. त्यात कितीतरी जणांना आपली गोष्ट जाणवणार आहे, कितीतरी जणांना असं वाटणार आहे की अरे ते राहिलं होतं, बॉसबरोबर बोलायचं राहूनच गेलं, उगाचच काहीतरी तेढ आली आहे आमच्या दोघांमध्ये, ते आता सोडवून टाकणार. एखाद्या मैत्रिणीबरोबर काहीतरी राहिलेलं असतं आणि आपण रुसून बसलेलो असतो, ते आपल्याला वाटणार आहे की जाऊ दे, तो रुसवा राहू दे, मीच जाऊन तिच्याशी बोलते. अशा कितीतरी गोष्टींना एक ओपनिंग मिळणार आहे आमच्या सिनेमातनं. अत्यंत निखळ मनोरंजन होणार आहे. विचार करायला लावेल सिनेमा, पण त्या पलीकडे आपण जे बघत असो ना, आपल्याला कितीतरी वेळेला हे वाक्य ऐकायला मिळतं, आम्हाला ना डोकं बाजूला ठेवून सिनेमा बघायला आवडतो. तर आता किती जणांना ठेवता येतं ते बघूया, पण मराठी प्रेक्षक असा बाजूला डोकं ठेवणारा नाही आहे. त्यामुळे त्या मराठी प्रेक्षकाला आमच्यात संपूर्णपणे इन्व्हॉल्व करून घेण्याची ताकद सुशीला सुजितमध्ये आहे. तर त्याचा खूप आनंद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गुढीपाडव्याच्या नंतर सुशीला सुजितसाठी सुद्धा दारं उघडतील 18 एप्रिलपासून आणि बाकीच्या चित्रपटांना त्याचा 100% फायदा होईल.
मला असं वाटतं, मी सुशीला सुजीतची निर्माती म्हणून सांगते की मी अत्यंत अनेक वर्ष घर सांभाळून घरातनं आता बाहेर पडून आता आपण आपलं काहीतरी करूया या नोटवर कामाला लागले. तर मला असं वाटतं ना की मी जर निर्माती म्हणून काहीतरी घेऊन आली आहे, तर मी माझ्या मैत्रिणींना माझ्या मैत्रिणी म्हणून आवाहन करेन की मला असं वाटतं तुमच्या मैत्रिणींनी बनवलेली अशी एखादी फिल्म आहे जी तुम्हाला रिलेट होणार आहे. जे स्वप्नील आणि सोनाली म्हटले की आपल्या फिल्ममधल्या सुशीलाला काहीतरी सांगायचं आहे, तर मला जे सांगायचं आहे ते मी आता फिल्ममधनं सांगते. आता ते ऐकण्यासाठी मला माझ्या मैत्रिणींची साथ हवी आहे. सो मी आवाहन करेन की 18 एप्रिलला प्लीज सुशीला सुजीत जाऊन बघा. कशी वाटली कळवा, पण जाऊन बघा. बघितल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार की ती फिल्म कशी होती. त्यामुळे प्लीज प्लीज जाऊन बघा. एक आता सध्या सॉरी ऍड करायचं नाही नाही काय आता गेल्या काही महिन्यांमध्ये विनोद हा विषय घेऊन बऱ्याच गोष्टी आपल्या कानी पडतायत आणि खूप चर्चा होते त्या विषयावर. म्हणजे विनोद नेमका सादर कसा करायचा इथपासून सगळ्या कलाकारांना किंवा दिग्दर्शकांना लेखकांना प्रश्न पडावा इथपर्यंत ते आलेला आहे. दुसरीकडे जे स्टँडअप कॉमेडी आहे त्या प्लॅटफॉर्मवर त्या कलेबद्दलही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, कारण की तिथेही वैयक्तिक टिप्पणी केली जाते आणि ओरखडे काढले जाते. नेमका विनोद कसा असावा याबद्दलची चर्चा होतेच आहे. तर विनोद ही गोष्ट कोणत्याही कलाकृतीतून सादर करताना आता यापुढे काय डोक्यात विचार येऊ शकतो किंवा कशा पद्धतीने आव्हान असणार आहे का असं वाटतं? कारण विनोदाचं ना कधी टेन्शन नाहीये की माझ्या शाळेत विनोद सांगा ही स्पर्धा असायची, तर आपण एकमेकांवर कुरघोड्या करायला विनोद कधीच केलेला नाहीये. विनोद हा हसवण्यासाठी करतो, आपण मनोरंजनासाठी करतो. त्यामुळे विनोदाच्या दाहक आठवणी नाही उरत, विनोदाचा आनंद उरायला पाहिजे, त्याला विनोद म्हणतात ना. तर सुशीला सुजीत मध्ये खरंच त्या प्रकारचा आनंद आहे ज्यात आपल्याला खुदकन हसू येणार आहे, खळखळून हसू येणार आहे. आणि तो आपण हसलो या भावनेनंतर उरणारा जो आनंद आहे ना, तो घेऊन प्रेक्षक बाहेर पडणार आहे. आपल्या शेवटच्या टप्प्यात आपले CCR आहेत. तुमचे काही प्रश्न आहेत ते तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. माझं नाव अर्पिता पाटील आणि मी रुईया कॉलेजची स्टुडंट आहे. सध्या BMM फर्स्ट इयरला आहे. तर माझा प्रश्न मंजिरी मॅम आणि सोनाली मॅमला असा आहे की महिला कलाकारांसाठी सिनेसृष्टी पूर्वीपेक्षा अधिक खुली झाली का सर, याबाबत तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं, मी एक 25-30 वर्ष झाली या क्षेत्रात काम करते. नाटक, सिनेमे, ॲड फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि आता वेब सिरीज. तर मला कधी हे बंधन नव्हतं जाणवलं की महिला कलाकारांसाठी काहीतरी घालून दिलेले नियम आहेत किंवा मर्यादित स्वरूपातच त्या काम करू शकतात. मला माझ्या क्षेत्रामध्ये संपूर्ण सुरक्षित वाटलेलं आहे. मला माझ्या कष्टाचे चांगले पैसे मिळालेले आहेत आणि माझ्या टॅलेंटसाठी मला योग्य ते सन्मानही मिळालेले आहेत. त्यामुळे महिला कलाकारांसाठी माझ्या इंडस्ट्रीनी मला काय दिलं आहे असं तू म्हणत असशील तर मला खूप चांगल्या पद्धतीने स्नेह आणि सुरक्षितता दिलेली आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडचा विचार मी नाही करू शकत. मी उलटा विचार करते की असं जर माझं क्षेत्र मला देऊ करत असेल तर मी अजून किती चांगलं काम करू. नमस्कार, मी सानिया कदम. मी मुलुंड वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिकते, जर्नलिझम करते. माझा प्रश्न तुम्हा दोघांसाठी आहे, सोनाली मॅम, स्वप्नील सर. आम्ही टीजर बघितला तर त्यामध्ये तुमचं जो छोटासा सीन आहे हेल्प वाचवा, त्यामध्ये बँटर अगदी म्हणजे एंटरटेनिंग होतं. तर ते आमच्यासाठी एंटरटेनिंग होतं, पण तुम्हाला शूट करताना असे म्हणजे बँटरवाले सीन खूपच असतील. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे असे सीन शूट करताना? त्याची गंमत सांगतो तुला, बॅक एंडची, बिहाइंड द सीनची. आम्ही एका खऱ्या लोकेशनला ते शूट केलं आहे. लाईव्ह लोकेशन म्हणतात त्याला टेक्निकल टर्म्स. लाईव्ह लोकेशन म्हणजे जिवंत लोकेशन, जिथे खरंच माणसं राहत आहेत, ती खरी बिल्डिंग आहे. गोरेला नाही, प्लॅन शूट होतं, पण रिअल लोकेशन होतं ते. म्हणजे ते सेट नाही लावलाय, तो खऱ्या बिल्डिंगमध्ये, राहत्या बिल्डिंगमध्ये ते शूट केलं आहे. तर इकडनं कॅमेरा लावल्यावर तुला ती बिल्डिंग दिसते ना, पण कॅमेराच्या मागे बाकीच्या बिल्डिंग आहेतच ना. आणि त्यांना तोपर्यंत माहिती नव्हतं की शूटिंग चाललं आहे. त्यामुळे अचानक जेव्हा बाल्कनीतनं आम्ही ओरडलो हेल्प आणि वाचवा, तेव्हा दुपारी 3:30-4 वाजता पुण्यात एक 25-30 लोक रस्त्यावर आली की काय झालं काय झालं काय झालं करून. आणि मग सगळ्यांना सांगायला लागले की नाही 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 ते शूटिंग चाललं आहे. मग फोटो बिटो सगळं झालं. पण हां, मग त्या सीनची गंमत ती आहे
की पहिल्यांदा जेव्हा सोनाली ते असं पल्लेदार वाक्य म्हणते, हेल्प म्हणते, मग वाचवा म्हणते, मग ती आम्ही अडकलोय आम्हाला मदत करावं ते मोठं म्हणते, तेव्हा खाली एक 25-30 लोक जमा झाली होती. मग खिडक्यांमध्ये लोक आली होती, खाली रस्त्यावर धावत काही लोक आली होती वगैरे, अर्धवट झोपमोड झालेली वगैरे. आणि मग ती मग हां म्हणजे ते मग त्यांच्याशी काही प्रेमळ संवाद झाले, असं काही ते सगळं झालं. म्हणजे हां शांत झालं ते. पण त्या अशा खूप तो एक सिनेमा असतो आणि एक सिनेमा बनण्याचा सिनेमा असतो. तो सिनेमा बनण्याचा सिनेमा हा तितकाच रंजक असतो. ह्या सिनेमामधील तुमची एखादी फॅन मोमेंट या किस्स्यावर? या सिनेमामधली माझी फॅन मोमेंट 18 एप्रिल नंतर असणार आहे, जेव्हा लोक हा चित्रपट बघतील आणि आम्हाला येऊन सांगतील की क्या बात है, काय सिनेमा केलाय तुम्ही. मी सांगते, मी स्वप्नीलसाठीची एक फॅन मुमेंट सांगते. मी शूटिंग हा जसं म्हटलं ज्या फ्लॅटमध्ये आम्ही करत होतो त्याच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये मी माझं टेबल मांडलं होतं, म्हणजे माझं जवळजवळ दुकान मांडलं होतं की वाउचर्स वगैरेचं. हां इधर आने का टाईप्स. तर मला एक 2-3 जण, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती, पजेशनला वेळ होता, सो कस्टमर्स येत होते त्यांचे फ्लॅट्स बघायला. एक जण आला आणि माझ्या टेबलवर बसला समोर आणि नमस्कार. तर म्हटलं नमस्कार, तुम्ही मंजिरी हो? म्हटलं हो मी मंजिरी हो. काही नाही, मी फ्लॅट बुक केला खाली. बरं, म्हणजे माझं असं झालं बरंच, म्हणजे मी कायच करू. तर त्याच्या म्हटलं अरे वा मस्त छान. तरी तो बसला. म्हटलं आता काहीतरी तर बोललं पाहिजे. म्हणजे चहा कॉफी काय घेणार? नाही आम्ही स्वप्नील जोशींना भेटायला थांबलो आहे. म्हटलं त्यांचा शॉट चालू आहे, एक 5 मिनटं थांबा. नाही हरकत नाही, आम्ही संध्याकाळपर्यंत थांबतो. म्हटलं बरं बसा. तर थोडा वेळ काहीच घडेना आमच्या दोघात. तो समोर बसलाय, मी बसली आहे, पुढे जाईच ना, चर्चाच जाईना. मी म्हटलं काही काम आहे का? तर मी अर्जंट बोलवते त्यांना. नाही मला त्यांना फक्त थँक्यू म्हणायचं आहे, कारण मला असं कळलं त्यांनी इथे फ्लॅट घेतला आहे ना, म्हणून आम्ही फ्लॅट घेतला आहे. म्हटलं हो नाही घेतला आहे त्यांनी फ्लॅट, आणि ते कारण असेल तर पहिले खाली जा आणि पैसे घ्या परत. त्यांनी नाही घेतला आहे फ्लॅट. आत्ता सध्या तो फक्त फिल्मसाठी पैसे देतोय, फ्लॅटसाठी नाही. लोक म्हणजे अर्धवट काहीतरी ऐकलं असेल बिचाऱ्यांनी आणि ते आले होते, म्हणजे त्यांनी फ्लॅट बुक केला फक्त ह्यांनी घेतलाय म्हणून. नाही मला जेन्युइनली असं वाटतं की अनेक लोकांनी आम्हाला ही फिल्म बनवायला मदत केली. म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही शूटिंग केलं आहे त्या बिल्डिंग ते बिल्डर्स असतील, तिथले कन्सर्न टीमची लोकं असतील, जी मार्केटिंगची लोकं होती ती, अनेक लोकेशनसाठी आम्हाला ही मदत करण्यात आली. अनेक ब्रँड्स आमच्याशी जोडले गेले जे हळूहळू तुम्हाला कळतील. तर या सगळ्यांचे खरं तर तुमच्या माध्यमातून आभार मानतो निर्माता म्हणून आणि निर्माते म्हणून. आम्ही आभार मानतो की ज्या पद्धतीने ही सगळी माणसं मराठी फिल्मच्या मागे उभी राहिलेत ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही अत्यंत ऋणी होत त्यांचं त्याबद्दल. नाही या दोघांचं काहीतरी नजरेत चाललंय, म्हणजे तू विचार मी विचारतो किंवा एकच प्रश्न दोघात वाटून घेत आहेत वगैरे, या लेवलचं काहीतरी चाललंय. आहे अनेक आहेत म्हणजे. बरं नाव सांग तुझं. काय शिकतोयस? फर्स्ट इयर. बोल. तुमची एक सिरीज बघितली होती समांतर म्हणून, त्याचा सीझन 3 येणार, त्याच्यात कुमार महाजन आम्हाला दिसणार, तो फसलेला आहे. हे बघ कुमार महाजन येणार की नाही हे फक्त सुदर्शन चक्रपाणी आणि त्यावर डायरीत लिहिलंय, त्यामुळे त्याचं उत्तर तुला आत्ता मी देणं थोडं कठीण आहे. आणि दुसरा प्रश्न सोडायला तुम्ही एवढे कॅरेक्टर रोल्स पण केले, पण रुक्मिणीची भूमिका तुम्ही मानवत मर्डर्समध्ये का स्वीकारली? म्हणजे तो आधीच असा एक वेगळाच विषय आणि ते रुक्मिणी कोण होती तुम्हाला माहीतच असेल त्या काळातली, का आपण तो रोल करावा? मी उलटा विचार केला. म्हणजे मला हे कळलं होतं की मानवत नावाची सिरीज बनतीये आणि हॉरर हा मी बघण्याचा जॉनर नाही आहे, मी बघतच नाही. म्हणजे मी माझेच कधीच नाही. बळी नाही बघितलं, अजून नाही बघितलं. नाही मी राम गोपाल वर्मा बरोबर डरना जरुरी आहे ना, तो त्या सिनेमात मी आहे, पण मी अजूनही तो सिनेमा पाहिलेला नाही. मला खूप भीती वाटते आणि मला कौतुक वाटलं होतं की याच्यावर कोणीतरी बनवतंय काहीतरी, आणि मला माहीत नव्हतं मी त्याचा भाग होऊ शकणार आहे. पण मला आदिनाथ कोठारेचा, तो प्रोड्युसर आहे, त्याचा फोन आला होता आणि तो मला म्हणाला असं असं मानवत वगैरे, आणि मी शांतपणे ऐकून घेत होते. मला वाटलं असेल काहीतरी कॅरेक्टर पाहिजे असेल त्यांना, कारण मला नीट माहिती नव्हतं काय झालं आहे त्या गोष्टीत. पण त्यांनी मला जेव्हा सांगितलं की त्यातली रुक्मिणी तू करावीस अशी आमची इच्छा आहे, तेव्हा मला धक्का बसला होता
की कुठल्या अँगलनी, म्हणजे आपण आपल्यावर घेतो ना की मी तशी नाही आहे, आपण कुणीच तसे नसतो, आपण आपणच असतो, म्हणजे आपण त्या कॅरेक्टरसारखे नसतो. पण मला ते आव्हान वाटलं होतं की जशी मी नाही आहे तशा पद्धतीने विचार करावा लागेल. तिला मूल नाही आहे, तिच्या आयुष्यात एक वेगळंच दुःख आहे आणि त्या दुःखातनं जन्माला आलेलं क्रौर्य आहे, ते करता येईल का? आणि मी ते अक्षरशः अभिनेत्री म्हणून ते आव्हान स्वीकारलं की काहीतरी वेगळं करायला मिळेल. मला कधीच असं कॅरेक्टर करायला मिळालेलं नाही आहे, त्यामुळे मला खूप मज्जा आली ते डिझाईन करताना. स्वीकारलं आणि उत्तम केलं. ते आशिष बेंडेचं श्रेय आहे. माझा प्रश्न सोनाली मॅमला आहे. मी तेजस पालकर, वसई केळकर कॉलेजमध्ये सध्याच 12वी झाली माझी. तुम्ही मराठी चित्रपटांच्या ऐवजी साऊथचे पण बरेच मूवीज केलेत, इंग्लिश मूवीज पण केलेत. पण बघायला गेलो तर साऊथच्या मूवीजमध्ये ऍक्टिंग करताना काही वेगळ्या डिफिकल्टीज आलं किंवा काही नवीन अडॉप्टेशन करायला लागलं का तुम्हाला? मराठीपेक्षा इतर कुठल्याही भाषेत आपण काम केलं तर अडचण येतेच, कारण आपण, म्हणजे मी तरी विचार मराठीत करते आणि दुसरी भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा ती समजून घ्यावी लागते. मी युजली लिहून घेते माझी वाक्य देवनागरीमध्ये, आणि फक्त आपली वाक्य लिहून संपत नाही तर समोरचं कॅरेक्टर काय म्हणतंय सगळंच, जवळजवळ अख्खी स्क्रिप्ट लिहून घ्यावी लागते मराठीत. श्रम खूप जास्त असतात, पण त्याची एक वेगळी मजा असते, कारण आपल्याला कुणीतरी आपल्या प्रदेशाच्या पलीकडे पाहू इच्छित आहे, काम देऊ इच्छित आहे, ह्याचा एक वेगळा अभिमान वाटतो, कारण तेवढा मराठी कलाकारांवर विश्वास टाकतात अनेक माणसं. त्यामुळे फक्त भारतातल्या इतर भाषाने, मी गुजरातीत 3 सिनेमे केलेत, त्यातला एक ऑस्करला गेला होता, एक इटालियन 2 इटालियन सिनेमे केले. तर करताना कधी कधी चिडचिड होते की आपल्याला हे येत नाही. इटालियनचं तर आपल्याला व्याकरणच समजत नाही, नाम सर्वनाम क्रियापद असतं ना आपल्या भाषेमध्ये, तिथे काहीतरी वेगळ्याच पद्धतीने वाक्य तयार होतं, त्यामुळे ते लक्षात ठेवायला खूप त्रास होतो. तर पण नंतर ना ते तुम्ही सगळेजण लहान आहात, कॉलेजमधले आहात, पण जेव्हा बाळ होतं ना तेव्हा आधीच्या सगळ्या वेदना आपण विसरून जातो. तसं येते जेव्हा आपण सिनेमा बघतो तेव्हा फार मजा येते. कष्ट आपण गृहीत धरतो की ते तर करायलाच पाहिजे इतर भाषेत काम करायचं म्हटल्यावर. विचार मला वाटतं ती कुठेतरी अडकली होती आणि तिला ते सांगता येत नाहीये. तो दरवाजा उघड. माझं नाव साक्षी मर्चंडे, साठे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, द्वितीय वर्ष पत्रकारितेमध्ये शिकते. माझा प्रश्न स्वप्नील सरांना होता की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच भूमिका साकारली, तर अशी कोणती भूमिका आहे का की जी अजूनपर्यंत तुम्ही साकारली नाही आणि ती इच्छा आहे की तुम्हाला साकारायची? अशा अनेक भूमिका आहेत ज्या अजून साकारल्या नाहीत आणि ते करण्याची इच्छा अनेक. कारण मी सगळे मिळून 20-21 सिनेमे केलेत माझ्या अख्ख्या करिअरमध्ये. मी खूप कामच नाही केलं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या करीन हळूहळू. खूप वेळ आहे. थँक्यू. हो, माझा IMDb बघ, सुशीला सुजित माझी 22वी का 23वी फिल्म आहे. हो, मी हाताच्या बोटावर मोजू शकतो. माझे बहुतांश सिनेमे खूप चालले, त्यामुळे वाटतं मी खूप काम केलं. मुंबई पुणे मुंबईचे 3, चेकमेट, दुनियादारी, मंगलाष्टक वन्स मोर, मितवा, तू ही रे, रणांगण, मोगरा फुल्ला, वाळवी, चिकी चिकी बुबुम बुम, जिलबी, सुशीला सुजित. या व्यतिरिक्त माझा कुठला सिनेमा सांग बरं? नवरा माझा नवसाचा 2, 1 मध्ये मी नाही आहे. वेलकम जिंदगी, फुगे. चला ठीक आहे ना, तरी 20 कुठे होतात? हा त्याच्यात, हा चल गुलाम मुस्तफा, तरी 20 होत नाहीत. अगं नाहीच केलं, खरंच नाही केलं. ही काहीतरी 22वी का 23वी फिल्म आहे. अजिबातच नाही. खंत असेल जेव्हा मला खूप काम करायचं आणि माझ्याकडे काम येत नाही. ॲज लॉंग एज आय एम कॉलिंग द शॉट्स, खंत का असेल, आय एम कॉलिंग द शॉट्स. करेक्ट. हो, मला असं वाटतं की अल्टिमेटली तू काय काम केलंस ह्याचा तुला आनंद मिळाला पाहिजे आणि प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे. हे सिनेमे बहुतांश मी केलेले, खूप चालले, ही परमेश्वराची कृपा आहे. कुठलाच नट किंवा कुठलाच क्रिएटिव्ह माणूस चला एक वाईट सिनेमा बनवूया म्हणून कधीच कोणी काम करत नाही. प्रत्येकजण चांगलं काम करणं या उद्देशानेच काम करतो.
देवाची कृपा, लोकांचं प्रेम, की त्यातले बहुतांश सिनेमे सुपरहिट झाले, त्यामुळे ते आपल्याला लक्षात आहेत, बहुतांश सिनेमे लक्षात आहेत. पण ते ठरवून केलेलं नाही. मला मुळात खूप काम करायला आवडत नाही. म्हणजे मी खूप गोष्टी करतो एका वेळेला, पण खूप सिनेमे नाही करत एका वेळेला. माझे अजून 4 बिझनेसेस आहेत, ते चालू आहेत. मी थोडंसं लिहितो, ते चालू आहे. माझं थोडंसं सोशल काम असतं, ते चालू आहे. पण सो ते चालू आहे, अनेक गोष्टी चालू आहेत. पण मी फक्त सिनेमा किंवा फक्त काम ॲक्टर म्हणून असं नाही करत. त्यामुळे मला आवडतं हे सगळं मल्टीटास्क करायला. थँक्यू. या सिनेमाचं टीजर आम्ही जे बघतोय ना, तर त्याच्यावरून असं वाटतं की हे आपल्या बरोबर पण कधीतरी घडू शकतं. तर मग आपण काय करू, तर ह्याची उत्तर कदाचित सिनेमात मिळू शकतात. म्हणजे आम्ही टिक टिक करत जाऊ कदाचित सिनेमा बघताना. अरे हा हे करत, किती छान. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सिनेमाला. आणि खूप इंटरेस्टिंग वाटते कन्सेप्ट. आणि इथे आल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल खूप मजा आली. थँक्यू. सुशीला सुजित 18 एप्रिलपासून तुमच्या जवळच्या, लांबच्या, इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहात नक्की बघा. तुमच्या मनाची दारं उघडा मराठी चित्रपटांसाठी.